सर्व काही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सह्याद्रीच्या कुशीत ढगांच्याही वर एक असा दुर्ग उभा आहे, ज्याला अभिमानाने गडांचा राजा म्हटलं जातं. हा राजगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी, जिथे त्यांनी तब्बल 26 वर्षे वास्तव्य केले. आज या राजधानीपर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान आहे. गुंजवणे या पायथ्याच्या गावापासून सुरू होणारा हा ट्रेक तुमच्या शारीरिक क्षमतेचा अंत पाहतो. सुरुवातीला दिसणारा हा निसर्गरम्य हिरवागार परिसर आणि संथ नद्यांचा प्रदेश जसजसा मागे पडतो, तसतशी वाटेतली खडी आणि कठीण पाषाणांची चढण सुरू होते. या उभ्या चढावर चालताना त्या अचाट श्रमांची जाणीव होते, ज्यातून स्वराज्याची ही पहिली राजधानी उभी राहिली. आपण पाऊल ठेवत असलेली प्रत्येक जागा त्या संघर्षाची साक्ष देते. घनदाट जंगलातून वाट काढताना आपण चोर दरवाजा किंवा गुंजवणे दरवाजापाशी पोहोचतो. हे दरवाजे अशा जागी लपवले आहेत की अगदी जवळ गेल्याशिवाय ते दिसतच नाहीत. शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी गोमुखी रचनेचा वापर केला आहे. वळणदार बुरुजांमुळे शत्रू अगदी दारासमोर येईपर्यंत त्याला मुख्य दरवाजाची चाहूल लागत नाही. आणि एकदा का शत्रूचे सैन्य या वळणदार वाटेवर अडकले की वरून त्यांच्यावर थेट मारा करणे सोपे होते. या सापळ्यातून मागे फिरण्याची सोय नव्हती. या प्रवेशद्वारांची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथली दगडी बांधणी. सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता केवळ दगडांमध्ये दगड अडकवून हे भक्कम दरवाजे आजही उभे आहेत. शत्रूची दिशाभूल करणारे स्थापत्यशास्त्र आणि अचूक गणित यामुळे हा गड अभेद्य बनला. गडावर प्रवेश केल्यावर आपण पद्मावती माचीवर येतो. हा गडाचा मुख्य रहिवासी भाग होता, जिथे पद्मावती मंदिर आणि महाराणी सईबाईंची समाधी आहे. याच माचीवर असलेला पद्मावती तलाव उन्हाळ्याच्या कडक दिवसांतही गडावरील हजारो लोकांची तहान भागवण्याचे काम करत असे. गडाच्या पूर्वेकडे गेल्यास आपल्याला सुवेळा माची लागते. निसर्गानेच या माचीला सुरक्षेसाठी एक अनोखी भौगोलिक रचना दिली आहे. खडकामध्ये वाऱ्याने आरपार कोरलेले हे नैसर्गिक छिद्र म्हणजेच नीढे. इथून अतिशय उंचावरून संपूर्ण दरीवर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येत असे. गडाची तिसरी माची म्हणजे संजीवनी माची. ही माची डोंगरधारेवर तब्बल 2.5 किलोमीटर लांब पसरलेली आहे. या आकृतीत दिसणारी दुहेरी तटबंदी ही या माचीची खासियत आहे. 2 भिंतींच्या मध्ये असलेल्या या सुरक्षित वाटेचा उपयोग करून आळ दरवाजासारख्या गुप्त दरवाजांतून तोरणा गडाकडे न दिसता जाता येत असे. या 3 माच्या मिळून एक स्वयंपूर्ण शहर तयार होते. 3 दिशांना पसरलेले हे सुरक्षेचे अभेद्य अस्त्र होते. या संपूर्ण ट्रेकमधले सर्वात मोठे आणि अंगावर काटा आणणारे आव्हान म्हणजे बालेकिल्ल्याची चढण. कातळात कोरलेल्या या अरुंद आणि उघ्या पायऱ्या चढताना आजच्या ट्रेकर्सना या लोखंडी साखळ्यांचा आणि रेलिंगचा आधार घ्यावा लागतो. पण 17व्या शतकात अशा कोणत्याही साखळ्या इथे नव्हत्या. वरून होणाऱ्या माऱ्याला तोंड देत अंगावर जड चिलखत घालून हा कडा चढून जाणे कोणत्याही शत्रूसाठी अशक्यच होते. या शिखरावर पोहोचल्यावर आपलं स्वागत करते ते चंद्रकोर तळे आणि जननी मातेचे मंदिर. बालेकिल्ल्याच्या या टोकावर उभे राहिल्यावर हे जाणवते की राजगड हीच सर्वात सुरक्षित जागा का होती. ज्याच्या ताब्यात हे शिखर त्याच्याच ताब्यात संपूर्ण सह्याद्री. हा नकाशा पहा. यात ऐतिहासिक मराठा साम्राज्याचा भव्य विस्तार स्पष्ट दिसतो. या बालेकिल्ल्याच्या उंचावरून पाहताना तोरणा आणि आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश नजरेत भरतो, जिथून या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजही हा गड त्याच दिमाखात उभा आहे. पण पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे इथल्या ऐतिहासिक खुणा धोक्यात येत आहेत. पद्मावती किंवा चंद्रकोर तलावात कचरा टाकू नका. ज्या वास्तूंनी शतकांपासून सह्याद्रीचे रक्षण केले त्यांचे रक्षण करणे आता आपले कर्तव्य आहे. राजगडाचा हा वारसा पुढच्या पिढीसाठी जतन करणे हीच या इतिहासाप्रती आपली खरी जबाबदारी आहे. आपण घेतलेला प्रत्येक काळजीपूर्वक निर्णय राजगडाचे अस्तित्व टिकवून ठेवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा.